तर धन्यवाद मोहनदादा भोईर, आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष आणि एक भिवंडी तालुक्याचा सुंदर आवाज, नक्कीच मंगलाष्टक असतील, कव्वाली गायक मोहनदादा खूप फेमस आहेत आणि नक्कीच पुढचं समालोचन ऐकूया मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. मी थांबतोय, आपण थांबू नका मित्रांनो, आपण पाहत राहा, ऐकत राहा. दमन दौरा 2024चा हा धमाका. आणि बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. ओव्हर क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, गोलंदाज अभि, संघाचा कॅप्टन अभि याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सलामी जोडी इन ॲक्शन मधून जोशी 11 बादुडे संघाची जगदीश आणि सुभाष. फास्ट बॉल गो आणि पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला, चेंडू सुंदर स्क्वेअर कट केला होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. शॉट थर्डमॅनला देखील उत्तम क्षेत्ररक्षण झालं. शर्यतीच्या माध्यमातून एक धावण्याची संधी आणि एका धाव्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना फलंदाज जगदीश नाईक. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अभि. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे सुभाष पाटील याला. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय सुंदर फटका. इनफिल्डच्या वरून चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्रदीपक चौकार. फलंदाज सुभाष पाटील याच्या बॅटमधून सजला. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या हाताने चेंडूची फेक आपण पाहिली होती ऑप्शनच्या थोडीशी बाहेरची. इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रहार झाला. एक दुसऱ्या टप्प्याने चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. फलंदाज सुभाष पाटील याच्या बॅटमधून येतोय. या 4 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या बिनबाद 5. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो शॉट डीप मिड विकेटला. विकास पाटील याच्याकडनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्ड मधून झालं. एक धावण्याची संधी, आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल जगदीश नाईक याला. एक संघातील सर्वात महत्वाचा बिग स्टार ज्याला म्हटलं जातं, मोठा फटका मारण्यासाठी अतिशय माहीर फलंदाज जगदीश नाईक. धावसंख्या 1 पुढे 6. अभि टू जगदीश. चेंडू मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट टेस्टच्या अंदाजाने खऱ्या अर्थाने चेंडूला सोडून दिलं होतं. पंचांच्याकडे थोडंसं आशेच्या नजरेनं पाहिलं मात्र पंच संमत नाहीये. एक सुरेख चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज अभि. ओव्हर क्रमांक पहिला अद्याप स्थिती पाहतोय जोशी 11 बादुडे संघाची बिनबाद 6. आता मात्र चेंडूला बेगेट, मोठा फटका मारण्याचा मानस आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड, चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज. एस्टॅनच्या मागे अतिशय उत्तम झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. बिग ब्लो, मोठा धक्का. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय संदीप. सामना खऱ्या अर्थाने जॉली कामगार संघासाठी डू अँड डाय सिच्युएशनचा आहे. करूया मरू. नेक्स्ट बॅट्समन संदीप मोरे येतोय. चला थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. ओव्हर क्रमांक पहिला आपण प्रगती पथावर अद्याप स्थिती जोशी संघाची आपण पाहतोय 1-6. नेक्स्ट बॅटल संदीप. हा चेंडू थोडासा स्वेअर आहे, आउट ऑफ प्ले स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. गवांतर धाव. धावसंख्या एकाने पुढेच काय, धावसंख्या होती ती 7. हा चेंडू देखील अतिशय खराब. लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच पुढे एकदा वाईट चिकून करताय. कमांतर धावणी संघ धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती
8 1 बाद 8 लास्ट यस फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची हलकीशी चुंबन घेऊन एस्टँडच्या मागे जातोय. एसटी रक्षक देखील आपण दक्ष पाहिला, ज्यानं सुंदर त्या चेंडू कॅरी केला. आणि महत्वाचा दुसरा फलंदाज जोशी 11 भादर संघाचा बाद होतोय संदीप मोरे. नेक्स्ट बॅट्समॅन लगेच आपण बघा 30 यार्डचं जे सर्कल आहे ते कंपल्सरी आपण क्रॉस करायचंय. नेक्स्ट बॅट्समॅन बलदेव जोशी येतोय. चला प्लीज थोडंसं बेलीचं सहकार्य करा. स्पीडअप करा. बेल कमी घ्या प्लीज. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8. थोडीशी संत सुरुवात आपण निगेटिव्ह सुरुवात आपण साजेशी कामगिरी धावपल करून दिसत नाहीये जोशी 11 भादोड संघाची पहिल्या ओव्हरमधून. या ठिकाणी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू तो वाडिश लॉंग ऑनला 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव करताना फलंदाज सेफ. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या 2 दुहेरी रिंगणामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती 2 बाद 10. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला संगीत दुसरं गोलंदाज शरद भोईर. या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त 1 धाव कंप्लीट केली जाते. मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र चेंडूचं देखील सेफ लँड होत आहे. एक 2 धाव घेण्याची संधी झाली. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू येतो वाडिश व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू येतोय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धाव्याने संघ धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या होते ती 14. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज शरद भोईर याच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा हाताळताना. फुलेंचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू पर्यंत बॅट पोहोचू शकला होता फलंदाज. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट पाण्यामध्ये संपर्क साधता आमचा फलंदाज आला, ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न फलंदाज सुभाष पाटील याचा. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज शराद. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू शॉर्ट स्लिम डाऊनला येतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज सुभाष पाटील याची खेळी मात्र संपुष्टात.
नेक्स्ट बॅट्समन येतोय योगेश म्हात्रे. नाना या नावानं खऱ्या अर्थानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. चल नाना, तुम्ही देखील थोडंसं स्पीडअप करा. षटक क्रमांक दुसऱ्या संपत 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 15. 3 बाद 15. पहिल्या 2 ओव्हरमध्ये साजेशी कामगिरी खऱ्या अर्थानं धावपलकावर दिसत नाहीये. मात्र अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या येणाऱ्या 12 चेंडूमधून बघूया जोशी 11 भादवडा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. बॅट्समन योगेश, नवीन गोलंदाज प्रकाश. तर वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं संघाच्या वतीने तिसऱ्या षटकाचा गोलंदाज प्रकाश. गोलंदाज प्रकाश आणि प्रकाशाचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतो. चांगले क्षेत्ररक्षण देखील आउट फील्ड मधून सुधीरच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धावाने संघ धावसंख्या होती ती 16. 16 रन. लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. हो तुम्ही जेव्हा प्रकाश बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फाऊल थ्रोमध्ये चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जातोय. पॉपिंग क्रीज सोडताना या ठिकाणी नॉन स्ट्रायकर फलंदाज योगेश याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतोय रणजित. भिवंडी क्रिकेट असोसिएशनकडे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोज जोशी साहेबांचा संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामधून या संघाने देखील प्रेक्षकांना इम्प्रेस केले. अतिशय चांगला भरपूर खेळ आजच्या स्पर्धेमधून त्यांचा आपण पाहिला. वारंवार चुका देखील बलदेवच्या बॅटमधून आपण पाहतोय. साजेशी कामगिरी खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेमधून ती दिसत नाहीये. खऱ्या अर्थानं जे फटके बलदेवच्या बॅटमधून प्रेक्षकांनी जे पाहिलेले आहेत ते फटके बलदेवच्या बॅटमधून निघत नाहीयेत. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. कोण कोण आहे बघ. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यस वेल जज कॅच अतिशय प्रतिम झेल कॅरी केला जातोय. महत्वाचा फलंदाज बलदेव जोशी याची खेळी संपुष्टात. खऱ्या अर्थानं आउटफील्ड मधून आपण 2 क्षेत्ररक्षक झेलसाठी पाहिले होते. मात्र स्वतःवर विश्वास न दाखवता समोरच्या क्षेत्ररक्षक जास्त विश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थानं तो सार्थक देखील ठरवला. अमोल पाटील याने सुंदर झेल ज्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज बलदेव जोशी हा फलंदाज बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन ज्ञानेश्वर ज्ञानदेव. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होती ती 18. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय. संघात धावसंख्या होती ती 18. शेवटचा अंतिम चेंडू 3ऱ्या ओव्हर मधून आपण पाहतोय.
फलंदाज या ठिकाणी मला वाटतं बाद आहे. हिट विकेटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. ज्ञानदेव नंदेवेची खेळी संपुष्टात. ओव्हर क्रमांक तिसरा संपता 3 षटकांची आणि ती धावसंख्या आहे ती 18. आता मात्र खास करून ज्ञानदेव यांनी देखील आपला स्वतःचं आत्मदहन या ठिकाणी केलेले आहे. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पिंटू याला पाहणार आहोत. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज अमोल पाटील. ज्वाली स्पोर्ट्स कामतगार संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड. खऱ्या अर्थानं उत्तम गोलंदाजी अष्टपैलू असा खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजी नेहमीच आपला 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो असा हा खेळाडू अमोल पाटील. ओव्हर क्रमांक 4 चालतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केले ऑन साईडला. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता मात्र पिंटू याला. धावसंख्या 19. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 5 चेंडूमधून खऱ्या अर्थानं पिंटू याच्या बॅटमधून कसे फटके येतील. अमोल ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. मात्र थोडंसं थंबल होताना आपण क्षेत्ररक्षक अभि याला पाहिलं आणि ज्या ठिकाणी एक धावे ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या आणि सर्वात महत्त्वाचं स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा पिंटू याला. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 धावेने सांगा धावसंख्या होती ती 21. 30 ते 35 धावा निश्चितच चांगल्या धावा या मैदानामधून मानल्या जातात. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू काही चेंडूचं थोडंसं सेफ प्लॅन झालं. स्कायर शॉट आपण पाहिला होता. आकाशी फटका आपण पाहिला होता पिंटूच्या बॅटमधून. 2 धावा घेण्याची संधी त्याला पुन्हा एकदा प्राप्त झाली. धावसंख्या 23. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 ते 35 धावा निश्चितच चांगल्या धावा असतील. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज. तो फटका पिंटू याच्या बॅटमधून आला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून पाहिला आणि चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार आला. या साधामेने आता मात्र थोडंसं पलटवार करताना संघ आपण पाहतोय. जोशी 11 भादवड संघाची धावसंख्या 29. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला पूर्णा आणि मानकुली संघाचे कॅप्टन या. चेंज ऑफ पॅस परिवर्तन. चेंडू मध्ये व्यारेशन अतिशय उत्तम दर्जाचा आपण पाहिलं. परिपूर्ण बीट होताना फलंदाज पिंटू. धावसंख्या स्मित आहे, स्थिर आहे. हा चेंडू मात्र खराब आहे. धावसंख्या 1 ने पुढे 30. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका सजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील केली जाईल का? मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचित बाद. प्रयत्न निश्चित चांगला होता नॉन स्ट्रायकर फलंदाजाचा. या 2 धावांनी जोशी 11 बाडो संघाची संख्या होती ती 32 आणि विजयाचं एक लक्ष्य असेल ते फक्त आणि फक्त 33 धावांचं.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन या पूर्णा विपक्ष मानकुली. पूर्णा संघाचा कॅप्टन या मानकुली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. अभि अभि माळी आपण देखील या. पूर्णा संघाचा कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेला आहे. मानकुली संघाचा कॅप्टन आपण देखील या. फर्स्ट इनिंग संपलेली आणि पहिला चेंडू टाकण्याच्या दोन्ही संघाचे कॅप्टन जर आम्हाला जॉईन झाले नाही तर कदाचित जो संघ या ठिकाणी करूया. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. आज दोन्ही संघाचा खेळ देखील अतिशय भरपूर चांगला आपण पाहिला. ओम फोटो लाईव्ह टेलिकास्टचे प्रोप्रायटर मालक सन्मान्य अनिलजी केने आपण आपल्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. दोन संघ आम्हाला जॉईन झाले. एका बाजूला पुणा संघाचा कॅप्टन राकेश तर दुसऱ्या बाजूला चौथ्या रो मानकुली संघाचा कॅप्टन अभि. कोण कॉलिंग देईल? टेल असं म्हणणं आहे. मला वाटतं एक्झिट मात्र अगेन्स्ट हेड येत आहे. मान्यवरांचं खूप खूप आभार. अभि फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग फील्ड पास. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागला. मानकुली संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून फलंदाजी आमंत्रित केले पूर्णा संघाला. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकुली ओल्ड टू काडून केनी. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण पाहत आहेत दमन दौरा 2024चा क्रिकेटचा मास संग्राम नवीन 40+ आयोजित मैदानामध्ये सध्या आजच्या तिसऱ्या दिवसातून 6वा सामना सुरू आहे आणि धावसंख्या उभारलेली आहे. प्रथम फलंदाजी करताना जोशी 11 भादवड संघानं 32 आणि 33चं लक्ष आहे. नक्कीच 33 धावांचं लक्ष आहे. जॉली स्पोर्ट कामतगार जरूर 2 सामने गमावलेत मात्र तिसऱ्या सामन्यातून चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघूया आता फलंदाजी कशी राहील आणि सलामीर जोडी आहे. इथे आपण पाहतोय शरद भोईर यांच्या जोडीला अवी. तेहतीस धावा बनवायचे आहेत. 8.25च्या सरासरीनं. बघूया या सामन्यातून जोशी भादवाड संघाच्या फलंदाजांना कुठेतरी थांबवलाय. जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या गोलंदाजांना मात्र ते पलटवार करतील का गोलंदाजीतून? जोशी भादवाड टीमचे गोलंदाज पहिला वार तर केलाय कामतगारच्या गोलंदाजानं. आता पलटवार की पुन्हा दुसरा वार याचं उत्तर आपल्याला मिळेल. नक्कीच अगदी या स्पर्धेसाठी अपार मेहनत सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष भिवंडी 40+ कमिटीचे मनोहर जोशी, प्रताप पाटील साहेब, घनश्यामजी भोईर असतील. आज गणेशदादा केनी यांची देखील उपस्थिती मिळालेली आहे. तसेच त्यानंतर रमेशजी तरे
धर्मेंद्र तांगडी यांची खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिले चेंडूवर एक सिंगल धाव आणि सिंगलनं धावांचं श्रीगणेश झालेलं आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या फलकावर. यानंतरचा एक बिग सामना असेल चौठायरबा मानकोली आणि गावदेवी पूर्णा. दोन्ही संघ 2-2 सामने खेळलेत. एक विजय एक पराजय दोन्ही संघांना आजच्या दिवसातून आपण पाहिलेला आहे. बघूया हा सामना खूप दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. गोलंदाज सुभाष पाटील इथे हा चेंडू इनसाइड आउट खेळला. अगदी चेंडूला शॉर्ट एस्टा कव्हर रिजन मधून डीप एस्टा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. अखेरकार पिंटूचे प्रयत्न असफल. चेंडू सीमापार येतोय चौकार. या 4 धावींनी संघ पोचतोय 5 वर. पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेतली अविनाशनं. दुसऱ्या चेंडूवर संघनायक शरद भुईरनं हा चौकार ठोकलाय. काय फटकाय अप्रतिम. मात्र शत्रक्षक तिथे उपस्थित. नक्कीच अगदी स्लॉक सिपच्या अंदाजाने फटका खेळले होते. प्लेसमेंट कुठेतरी गॅप शोधता आली नव्हती आणि रणजितनं हा चांगला झेल टिपलाय. पहिला फलंदाज बाद शरद भुईर. रणजित जोशीलन भादवाड संघाचे एक चपल क्षेत्ररक्षक. नक्कीच बलदेव जोशी त्यानंतर योगेश नाना पिंटू जगदीश नाईक गुरु मुसाबाई संदीप मोरे सचिन नाईक सुभाष पाटील हे सर्व खेळाडू आपल्याला प्ले 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. आज मुसाबाई देखील प्ले 11 मध्ये आहेत. 12वा खेळाडू पाठवा. सुभाष पाटील योगेश नाना आपला यस आहेत. या इकडे या समोर आहे भाऊ. नाही चालेल चालेल नाही चालेल चालेल काय नाही इथे बसा. काय चेंडू कुठल्या खेळाडूकडे फिल्डरकडे गेला ना तर लगेच नाव आम्हाला तुम्ही सांगायचा. नाही अभ्यास आहे पण आता काही संघामध्ये काही नवीन खेळाडू देखील आलेत त्यामुळे चुकीचं नाव नको. स्वागत आहे आपलं. बघूया ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या चेंडूवर ही विकेट अमोल पाटील. खूप मोठं नाव आहे. पिंटू जगदीश नाईक आणि समोरच्या संघात अमोल पाटील. हा फटका उडवलाय अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमापार. अमोल पाटीलचा पहिला वार षटकार. अमोल पाटीलना जेव्हा चेंडू आणि बॅटची भेट झाली जो आवाज आला त्याच्यावर मोर लागली होती 6 धावांची. चांगली सुरुवात अमोल पाटीलच्या बॅट मधून. नक्की सिनियर 40 प्लसचे आमचे सहकारी मित्र जॉली स्पोर्ट कामतगार यांच्याकडून संघाला शुभेच्छा आलेत. भरपूर कॉल मेसेज दमन दरवेळेसाठी आपले सर्व खेळाडूंवरचं प्रेम मैत्री जोपासताना इथे हा चेंडू इनसाइड आउट. योगेश नाना यांच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. रजनीश पाटील विलास पाटील त्यानंतर शैलेश पाटील असतील. ऑल टीम कडून जॉली स्पोर्ट कामतगार संघाला दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा. अमोल पाटीलनं 2 मध्ये बनवल्यात 8 आणि संघाची टोटल पोचली 5 चेंडूमध्ये 13. इथे हा चेंडू व्हाईट यॉर्कर कमालीचा चेंडू टाकलाय. एसटी रक्षक संदीप मोरे स्टंड पासून दूर. पहिला डॉट पहिल्या ओव्हरचा 1 विकेट 13 धावा. सुभाष पाटीलचं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर इथे कंप्लीट झालाय. अतिशय चांगली स्पर्धा. आपण दमन दौऱ्याच्या 3ऱ्या दिवसामध्ये आज आहोत. 2 संघ सुपर 12 मध्ये पोचलेत. ग्रुप ए मधून जय गावदेव वडुणवगर ज्ञानेश्वर चिकणे सराचा संघ आणि नंबर 2 वर मोहनदादा भुईर राजेशजी चौधरी निलेशजी चौधरी साहेबांचा संघ वरालदेवी ताडाली. आणि काल ग्रुप बी मधून नक्कीच हरिदास पाटील आनंद पाटील बंटी चौधरी यांचा संघ वीर तानाजी दापोडे आणि दुसऱ्या क्रमांकावर सचिन स्पोर्ट पूर्णा दीपा म्हात्रे जगदीश पाटील यांचा संघ. आजच्या गटातून बघूया
कुठले 5 संघामधून 2 संघ क्वालिफाय होतील. नावं खूप मोठी आहेत, मात्र काम देखील मोठं करावं लागेल. अंतिम 5 मधून 2 क्वालिफाय होतील सुपर 12 मध्ये. जगदीश नाईक, हा चेंडू शपल क्रॉस झाले. जगदीश नाईक डोक्याचा पुरेपूर वापर करताना नक्की चांगली गोलंदाजी आज संपूर्ण दिवसातून आपण पाहतोय सामन्यातून जगदीश नाईकची. नक्कीच फलंदाज शपल क्रॉस झाले तर तुम्हाला शेवटच्या पट्टीवरचा वाईट असेल, तिच्या बाहेर चेंडू गेला तर आणि तरच. ही नवीन नियमावली या दमन चषकापासून आपण पाहतोय. डॉट बॉल. इथे हा चेंडू अगदी ऑफ ब्रेकच्या अंदाजाने टाकला होता. बलदेव जोशी आहेत. डीप मध्ये एक सिंगल आली. पहिल्यावर डॉट, दुसऱ्यावर एक. धावसंख्या 14. अगदी चांगला चेंडू, चेंडूचा मान सन्मान केलाय. सचिन नाईक चेंडूवर झेपावतोय. सचिन नाईकचे देखील खूप मोठं नाव आहे या संघामधून. जगदीश नाईक थोडेसे नाराज आहेत आपल्या सहकारी सचिन नाईक वर. 2 धावींनी संघाची टोटल पोचली 16. 9 चेंडू मध्ये 16, 24 मध्ये बनवायचे 32, म्हणजे अर्ध्या धावांचा पल्ला 9 चेंडू मध्ये गाठलाय. आणि 15 चेंडू मध्ये अजून 17ची गरज आहे. जवळजवळ अर्ध्या धावा अमोल पाटील या सामन्यासाठी एक नक्कीच टर्निंग पॉइंट विकेट असेल अमोल पाटीलची. बघा इथे पुन्हा एकदा ज्या दिशेनं चेंडू आला त्या दिशेनं चेंडूला अगदी हलक्या हाताने ढकलून दिलाय. अमोल पाटीलनं देखील खूप उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेत. आणि त्याचबरोबर वंडर बॉय भिवंडी जगदीश नाईक त्यांच्या समोर आहेत. मॅन ऑफ द मॅचची कॅप त्यांच्या डोक्यावर आहे, याचं नक्कीच आपल्याला आठवण करून देताना इथे फटका उडवलाय. कौ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक. छत्रपती महाराजांचा थँक्यू डीजे, धन्यवाद. अगदी आपल्या शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांची नक्कीच धून आपण पेश केली. नक्कीच महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. उभ्या हिंदुस्थानचे सर सेनापती छत्रपती शिवाजी महाराज. भास्कर आलेत. न्यू बॅटर भास्कर आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 17, म्हणजे जगदीश नाईकनं या दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केले 4. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. अमोल पाटील वारंवार आपल्या सहकार्यांना सूचना करतायत. बघूया आता येणाऱ्या 12 मध्ये 16ची गरज. बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून मॅचचं इक्वेशन इथं दाखवलं जातोय. 12 मध्ये 16 आणि पहिल्या 12 मध्ये 17. 33चं लक्ष आहे. चला चला जरा स्पीडअप करा. 12 चेंडू 16 धावा आणि गोलंदाजीसाठी गुरु नाईक याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर फलंदाज अमोल पाटील. इथे हा फटका ऑफ ड्राईव्हचा आपण पाहतोय.
चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहिलाय सचिन नाईक कडून. चांगला चेंडूला फेल केलं गेलाय. धावा मिळतील 2 ने धावसंख्या 19. 33 बनवायचे आहेत. आता 11 मध्ये 14. 11 चेंडू 14 धावा. नक्कीच योगेश नानाला चेंडू कुठल्या दिशेने आलाय खरंच समाधान होतं. थोडेसे विचंबित झाले होते. अगदी सचिन नाईक तिथे तयारीत होते आणि सचिन नाईकची चांगली नजर ते चेंडूवर. हा फटका ऑन साइडला केलाय. बघूया जगदीश नाईक चेंडूला उचलतायत काऊ कॉर्नर रिझन मधून आणि ते फक्त मिळेल धाव 1. एका धावीने आता धावा बनलेत 20 आणि आता बनवायचे 13. 10 चेंडू मध्ये 13. बघूया गुरु नाईक आपल्या 4थ्या ओव्हरसाठी संदेश पाटीलला किती धावा रोखून ठेवतील याचं उत्तर या 4 चेंडू नंतर आपल्यापर्यंत येईल. हा चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ वर फुटवर्क पायांची हालचाल पाहायला मिळाली नव्हती. अगदी जागेवरूनच बॅट फिरवली होती फलंदाज भास्करनं. इथे फुलटॉस फटका फसलाय. बघूया चेंडूच्या खाली अगदी चेंडू गेलाय सीमा बार. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. चौकार आलाय. आता चौकाराने धावसंख्या पोहोचली 24 वर. भास्करच्या बॅट मधून हा चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. गुरुना पलटवार उत्तर दिलाय. वेलकम देवा टावरे. आता 7 मध्ये 9. नक्कीच बघूया. हा चेंडू बॅटला चाटून अगदी पिंटूना एसटी रक्षकाच्या मागे अडवलाय आणि मिळेल फक्त 1 सिंगल. आता धावा बनलेत 25 3 ओव्हर मध्ये आणि 6 मध्ये बनवायचे 8. 6 चेंडू 8 धावा. वेलकम प्रतापजी पाटील साहेब संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि राहणार ग्रामपंचायतचे प्रभारी किंग मेकर सरपंच. सहा मध्ये 8. चला चला क्षेत्ररक्षण लावा. जगदीश नाईक, सुभाष पाटील, संदीप मोरे, योगेश नाना. नक्कीच पिंटू आलाय. पिंटू या नावाने फोकसाने फेमस आहे. संदेश पाटील नाव आहे. बघूया योगेश नाना, मुसाबाई. आज मुसाबाई देखील दमन चषकासाठी येथे वेलात वेल काढून उपस्थित राहिलेत आणि संघाने अगदी पहिले 2 सामने जिंकलेत आणि हा 3रा सामना ते आजच्या दिवसातून खेळतायत. मयूरजी टावरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पूर्णा गावचे यंग अँड डेसिंग जनरेशन. नक्कीच वसंत टावरे साहेबांचे चिरंजीव आहेत. सिनियर 40+ चे माजी कार्याध्यक्ष वसंतजी टावरे साहेब राहिलेले आहेत. 6 मध्ये 8 आणि पहिला चेंडू सही ठिकाणी पे संदेश पाटीलचा डॉट. बघूया इथे 3रा की पहिला. कामतगरचा पहिला होईल की भादवडचा 3रा विजय. इथे 1 धाव तर आलेली आहे.
दुसरीसाठी अमोल पाटीलचा प्रयत्न. अमोल पाटीलचा प्रयत्न चांगला आहे. इथे स्ट्राईक मात्र भास्करवर राहील. आता 4 मध्ये 6. बघूया मयूर चौधरी तयार आहे, मात्र इथे भास्कर स्ट्राईक वर. हा फटका मिस्टाईम आहे चेंडूवर. बघूया रणजित धावतायत आणि वेल जज कॅच. वा अप्रतिम रनिंग झेल. फलंदाज सरस की फलंदाज. काय फटका खेळलाय. चेंडू इतका कमजोर नव्हता, अगदी पायामध्ये चेंडू सोडला होता. पिंटू पाटीलची खासियत आहे. 1 धावाली, धावा बनलेत 28. आता 2 मध्ये 5. 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. अमोल पाटील की पिंटू. बघूया चांगला सामना. दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत. 33 धावांचं लक्ष असताना 2 मध्ये 5. आणि हा फुलटॉस वर फुल टॉल वसूल. षटकार अमोल पाटीलच्या बॅट मधून हा विजयी षटकार. पहिला विजय तिसऱ्या सामन्यातून का